रावजी पाटील. अक्कलकोट व सोलापूर दरम्यान रामपूर म्हणून एक गाव आहे. तेथील रावजी पाटील प्रथम शारदी शास्त्री ब्राह्मण व त्याची नातलग विठाबाई म्हणून एक होती. दोघे श्री स्वामीची भक्ती करीत असत. कधी कधी महाराज रामपुरास जात असत. एके खेपे 16 दिवस रामपुरास मुक्काम पडला. महाराजाजवळ चोळाप्पा, गणपतराव, रामभाऊ, दाढीवाले, महादेव भट, बाबासाहेब यादव वगैरे सेवेकरी मंडळी होती. असो, महाराज प्रित्यार्थ 40 ब्राह्मण जेवू घालण्याचा रावजी पाटलाचा नवस होता. अनायसे समर्थांची स्वारी आपल्या गावास आली, ही संधी नवस फेडण्यास उत्तम आहे असे मानून विठाबाईने 40 माणसात पानाची सामुग्री आणून स्वयंपाक तयार केला. स्वामी महाराज रामपुरास आले आहेत ही वार्ता सोलापूर व इतर गावी जाऊन हजारो लोक दर्शनास आले. मंडळीची गर्दी फार झाली. इकडे विठाबाईने स्वयंपाक सिद्ध केला व समर्थांची मंगलस्नान घालून गंधाक्षता लावून षोडशोपचारे पूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केले. लीला विग्रही स्वामी समर्थ भोजनास उठेनात याप्रमाणे बराच वेळ गेला. मंडळीची गर्दी जास्त होऊ लागली. सर्वत्रास भोजन घालावे म्हणून रावजी पाटील यास श्री समर्थांनी आज्ञा केली. त्याने आज्ञा शिरसावद्य केली, पण मनात त्यास मोठी चिंता पडली की 40 इसमांचे स्वयंपाकात इतके लोक कसे जेवतील अशा चिंतेत आहे. इतक्यात त्यास व विठाबाईस बोलवून स्वामींनी एक टोपली आणण्यास सांगितली. टोपलीत पोळ्या, भात वगैरे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले व देवाऱ्यातील देवी, खंडोबा, शाळीग्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचल्या. मग उभयताकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. विठाबाईच्या डोकीवर ती टोपली ठेवून तिचकडून तुळशीस 3 प्रदक्षिणा करविल्या. मग ती टोपली महाराजांनी आपल्याजवळ ठेवून पात्रे वाढण्यास सांगितली. स्वयंपाकघरातून अन्न घेऊन बाहेर आल्यावर फिरून मागे पाहू नये अशी वाढणाऱ्यास आज्ञा झाली. त्याप्रमाणे रावजी पाटील, महादेव भट व दुसरे सेवेकरी वाढण्यास लागले. पहिली पंगत 400 पानाची उठली. अन्न घरात जसेच्या तसेच शिल्लक आहे असे पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. सर्वत्रांनी स्वामीनामाचा जय जयकार केला. इथे येणारे सर्व लोकांस भोजन घालावे अशी वारंवार महाराज आज्ञा करीत. यात्रेकरूनही श्रीचा प्रसाद घेतल्या वाचून कशास जातील याप्रमाणे प्रहार रात्रोपावेते जेवणाचा थाट उडून राहिला होता. पुढे महाराज उपाशी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटील याने प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, आमचे बाप आजे अद्याप आले नाहीत, ते आल्यावर भोजन करू. या बोलण्याचा अर्थ कोणाच्या लक्षात येईना. पुढे काही वेळाने सोलापूरहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता श्रीदयाघन सद्गुरूंनी भोजन केले. शिल्लक राहिलेले अन्न रावजीकडून इतर लोकांस वाटून दिले. टोपलीत असलेले राहिलेले अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद समजून सर्व सेवेकरी यांनी ग्रहण केले. असो, 40 पानाच्या सामुग्रीत 4000 पान जेवले अशी श्री गुरु समर्थांची अगाध लीला होती. भगवंत अप्पा सुतार. अक्कलकोटचा भगवंत अप्पा सुतार हा महाराजांचा भक्त होता. श्री समर्थ कधी कधी त्यांच्या घरी जात असत व 2-2 दिवस राहत असत. सुताराने आपल्या शेतात नवीन विहीर बांधली. श्री समर्थ कृपेने पाणीही विपुल होते. भगवंत अप्पाच्या मनात आले की एक वेळ स्वामी महाराजास शेतात नेऊन भोजन घालून उच्छिष्ट प्रसाद घ्यावा. समर्थांची स्वारी मोदी यांच्या कठड्यावर बसली होती. सुताराने विनयपूर्वक प्रार्थना केली की मळ्यात कृपा करून चलावे, थोडे थांब. श्रीने उत्तर दिले. याप्रमाणे 4-5 वेळा विनंती केली. त्यांचे उत्तर असेच मिळाले. काही वेळाने काशीनाथपंत म्हसवडकर आले. दर्शन घेऊन खाली बसले. त्यास सुताराने सूचना केली की महाराजास मळ्यापर्यंत घेऊन चलावे. म्हसवडांनी विनंती करता श्रीने उठून मळ्याचा रस्ता धरला. शेतात जाऊन महाराज बसले. सुताराने सामुग्री आणली होती ती घेऊन काशीनाथपंत व बाबा सबनीस यांनी स्वयंपाक तयार केला. महाराजास स्नान घालून षोडशोपचारे पूजन करून भोजन घातले. म्हसवडकर व सबनीस भोजनास बसणार इतक्यात गावातून सेवेकरी मंडळी आली. त्यास भोजन घालण्यास श्रीची आज्ञा झाली. तिघाचे अन्न त्यात इतकी मंडळी कशी जेवतील म्हणून म्हसवडकर यांना काळजी पडली. महाराज म्हणाले, काय कुदिल होत आहे. आज्ञाप्रमाण समजून येतील तसतशी मंडळी भोजनास बसवीत असत. असो,
म्हसवडकर, बाबा सबनीस, सुतार व त्यांचा भाऊ असे शेवटचे 4घे जेवले. 4 पानाच्या सामुग्रीत एकंदर 50 आसमी जेवले. अन्नाची उणीव मुळीच पडली नाही. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हुरडा भाजण्यास मंडळीने अगटी पेटवली. ते पाहून महाराज अगटीजवळ आले. जवळच एक पाण्याची घागर भरली होती. त्यातील पाणी तांब्यात ओतून घेऊन चूळ भरून महाराज पेटलेल्या विस्तवावर टाकीत. पाणी विस्तवावर पडल्याबरोबर होमकुंडात तुपाची आहुती पडावी तसा अग्नी जास्त भडकतो त्याप्रमाणेच चुळीच्या पाण्याने अग्नीच्या ज्वाळा जास्ती भडकू लागल्या. तोंडाने इंद्राय स्वाहा, वरुणाय स्वाहा असे ते म्हणत असत. असो, घागर संपेपर्यंत महाराजांचा खेळ चालला होता. ते पाहून सर्वांस आश्चर्य वाटले. ब्रह्मार्पणम ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्राह्मणाहुतं ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. याप्रमाणे ते जे जे काही कर्म करीत ते ते सर्व स्वस्वरूप होते असे सर्व म्हणाले. सोलापूरचा शिंपी. एके दिवशी श्री समर्थ बसल गावास गेले. अक्कलकोटापासून हा गाव 6 कोस आहे. ते गावाबाहेर माळावर जाऊन बसले. मागाहून काशीनाथ, गणपतराव वगैरे मंडळी आली. दर्शन घेऊन खाली बसली. तो महाराजांची आज्ञा झाली की गावात जाऊन मी आलो म्हणून नथनीच सांगा. पंतांनी आज्ञेप्रमाणे देवीस जाऊन सांगितले. मागहून भवानीचे देवळात आपणही गेले. तितक्यात सोलापूरहून एक शिंपी सहकुटुंब श्रीच्या दर्शनास आला. शिंपी दर्शन घेऊन जवळ बसला. काय रे, आम्हा जेवण घालीत नाहीस काय? शिंप्याच्या मनातून नैवेद्य करावायचा होताच. शिंप्याने भवानराव देशपांडे व बसलगावचे कुलकर्णी ह्यास ही गोष्ट सांगितली. मंडळीचा आजमास करून शिंप्याने 50 पानाचा स्वयंपाक करविला. त्या दिवशी अमावस्या होती म्हणून सोलापूरकडून बरीच यात्रा आली. स्वयंपाक करून सर्वत्र जेवण घालावे अशी महाराजांनी आज्ञा केली. गणपतराव जोशी यांचे घरी दर्श असल्याने महाराज सांगतील तर घरी जाऊ असे त्यांच्या मनात आले. इतक्यात अरे लठ्ठ्या, लवकर घरात जा म्हणून महाराजांनी जोशास आज्ञा केली. स्वयंपाक तयार झाल्यावर श्री स्नान घालून पूजा करून आरती केली व भोजनास पात्रे वाढली. सर्वत्रास भोजन घालावे म्हणून महाराजांची आज्ञा होती. त्याप्रमाणे पंक्तीवर पंक्ती बसू लागल्या. 50 माणसाच्या स्वयंपाकात 500 मंडळी इथेच जेवली. सर्वांच्या मागून शिंपी याने मुलेबाळासुद्धा प्रसाद घेतला व महाराजासमोर येऊन बसला. त्याला संबंधाची बाधा होती. मंडळी जवळ बसली. संबंध शिंप्याच्या अंगात संचार करून डुलू लागला व मस्ती करू लागला. मोठमोठ्याने ओरडून संन्याशास असले खेळ कशास पाहिजेत म्हणून बोलू व नाचू लागला. बराच वेळ याप्रमाणे चेष्टा झाल्या. मुसक्या बांधा असे महाराज म्हणताच तो हातपाय लुळे होऊन खाली पडला. नंतर महाराजांच्या पाय पडून मी अनाथ आहे, मजवर महाराजांनी कृपा करून मजला गती द्यावी अशी प्रार्थना करून वारंवार पाया पडे. हे पाहून समर्थांनी कृपा करून त्यास गती दिली. पुढे तो शिंपी महाराजाचा निरोप घेऊन आपले गावी परत गेला आणि दर पौर्णिमेस अक्कलकोटात समर्थांची वारी तो करीत असे. जयाजीराव शिंदे. शिंदे सरकार जयाजीराव महाराज अक्कलकोटात श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास एक वेळ आले. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात होते. जयाजीराव हे धर्मनिष्ठ, नीतिमान, दयाळू, उदार, भाविक वगैरे असल्याने संत महात्मे, अवतारी पुरुषांची दर्शने ते स्वतः जाऊन घेत. त्यास राजसत्ता, लक्ष्मीचा मद नव्हता आणि त्यांना भजनाची इतकी गोडी होती की ते स्वतः काही मंडळीस घेऊन भजन करीत. त्यांचा नित्य भजनाचा पाठ होता. शिंदे सरकाराबरोबर प्रख्यात गोविंदबुवा नाशिककर स्वामी हेही होते. महाराज वाड्यात असल्याकारणाने दर्शनेच्छू लोकांना दर्शन कसे होईल म्हणून काळजी पडली असून महाराजास बाहेर आणण्याबद्दल खटपटी मसलती चालल्या होत्या. परंतु 4 दिवसात कोणाचे काही चालले नाही. शिंदे सरकारांचे शुद्ध अंतकरण ओळखून महाराज प्रातःकाळी उठून राजवाड्यातून बाहेर येऊन वडाच्या झाडेखाली बसले. हे वर्तमान शिंद्यास कळताच राजभोग टाकून घाईघाईने एकटेच पदचारी घेऊन श्रीफलादी पुढे ठेवून श्रीचे दर्शन घेतले. त्यावेळी जयाजीराव महाराजांनी ज्या ज्या काही मनात शंका आणल्या त्याची त्यांनी उत्तरे महाराजांनी यथासांग दिली आणि प्रत्यक्ष काही खुणाही दाखवल्या. आजपर्यंत बहुत साधू पाहिले व ऐकले, परंतु असे तेज किंवा भाषण आणि प्रश्नाची उत्तरे मार्मिक अशी देणारा भेटला नाही.
तस्मात हे अवतारी आहेत या संशय नाही, अशी त्यांच्या मनाची खात्री झाली आणि आपण असल्याचे सार्थक झाले. आणि महाराजांचे दयाळुत्व, अंतसाक्षीत्व, निस्पृहत्व वगैरे पाहून अतिसमाधान पावले आणि म्हणाले, या अपूर्व दर्शनाने मी खरोखर पुनीत झालो. वा 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 वा, अशी मूर्ती महद्भाग्याने पाहिली. धन्य माझे नेत्र, असे म्हणून एक घटका स्तब्ध उभे राहिले. इतक्यात पदरची मंडळी आणि गोविंदबुवाही आले. गोविंदबुवांनी कीर्तन केले. महाराजांनी त्यास बसण्याची संज्ञा केली आणि समर्थ म्हणाले, दंड कोठे आहे? हे ऐकून गोविंद स्वामींनी उत्तर दिले की मनोवाक्काय हे दंड परमहंसास प्राप्त झाले, म्हणजे बाह्य काष्टदंडाचा त्याग होतो. कोणतीच अपेक्षा राहत नाही. व्यवहार परमार्थ अभेदवाक ऐक्य झाले आहे. तथापि विनयपूर्वक प्रार्थना इतकीच आहे की आमच्याकडील भिक्षा कृपा करून अवश्य ग्रहण केली पाहिजे. हे ऐकून श्रीमद गुरुदेव पोट धरून हसत हसत व काही रागाने शब्दसंकेत बोलले की तुमच्याकडे संन्याशास घरदार वगैरे परिग्रह असतो की नसतो? नसल्यास भिक्षा कुठे कोणाची करावी? बरे आहे, मग या, असे म्हणून उगीच राहिले. हे ऐकून सर्वांस आश्चर्य वाटले. सर्वत्रांनी वंदन करून बिराडी गेले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शिंदे सरकार, गोविंद स्वामी आणि इतर मंडळी दर्शनास आली. यावेळी दत्तावधूत ओंडकरांच्या ओटावर बसले होते. सर्वांनी वंदन करून हात जोडून समर्थांची स्तुती केली. त्यावेळी स्वामी महाराजांनी दादूमिया म्हणून एक मुसलमान होता, त्यास इधर आव, चपाती और बेसन लाव, अशी आज्ञा झाल्यावर दादूमियाने तयार केलेले चपाती आणि बेसन आपल्या स्वच्छ पात्रात आणून पुढे ठेवले. तेव्हा विचित्र लीला विग्रही समर्थ मोठ्याने बोलले, आवजी, अभेद परमहंस, भिक्षा लेव, खाव. हे भाषण ऐकून गोविंद स्वामी अतिचकित झाले आणि पश्चातापूर्वक प्रार्थना करू लागले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. हा अर्थ महाराज आपणास शोभतो. आपण साक्षात परब्रह्ममूर्ती निसंशय आहात. माझ्या मनाची खात्री झाली. परोपदेशे पांडित्यम या म्हणीप्रमाणे आम्ही लोकांस फार उपदेश करीतो, परंतु जसा उपदेश करतो तसेच आचरण पाहू लागले असता आचरणाला मात्र ठिकाणा नाही. तुकोबाची एक उक्ती आहे, तुका म्हणे करू उपदेश लोका, नाही झालो एका दोषा परता. म्हणून आमचे भाषणाचे तेज लोकात पडत नाही. त्याच वाणीला क्रियेच्या योगाने सत्यता आली, म्हणजे तीच वाणी संपूर्ण त्रिलोक्याला मानले होते. असो, आम्हा कोणालाही आपली बरोबरी स्वप्नात देखील करता येणार नाही. तदनंतर श्री समर्थ म्हणाले, आपण एकच आहो. हे समाधानकारक भाषण ऐकून गोविंद स्वामी व सर्वत्रास आनंद झाला. नंतर गोविंद स्वामी व शिंदे सरकार यांनी श्रीस पुढी करून थोडे दिवस तिथे राहून मंडळीसह आपल्या राजधानीत स्वामीनामाचा जय जयकार करत गेले.